नेते केशव उपाध्ये आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. केशवजी, खूप मोठा गदारोळ सध्या चालू आहे कबूतरखान्यावरती दादरच्या. आपली प्रतिक्रिया त्याबद्दल? खरं म्हणजे या ठिकाणी सर्वांनाच विनंती करण्यात करतोय. कालच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्या विषयामध्ये कबूतरखान्यामध्ये कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न सध्या सुरू असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की यातनं कसा मार्ग काढता येईल याची चर्चा, याच्याबद्दलची माहिती ही घ्यावी आणि त्यातून दोन्ही घटकांना समाधान होईल. जसं आरोग्याचे, कबूतरखान्यामुळे काही जणांचं म्हणणे आरोग्याचे इश्यू खूप गंभीर आहेत, श्वसनाचे विकार खूप गंभीर आहेत, पण त्याचं धार्मिक महत्व, काही धार्मिक भावना या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीमधून मार्ग कसा काढता येईल याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी त्या लोकांशी चर्चा करण्यासाठी सांगितलंय. बाकी सगळ्या गोष्टींमध्येही कसं पोचता येईल त्याचा प्रयत्न करायला सांगितलाय आणि मर्यादित स्तरावर फिडिंग कसं ठेवता येईल कबुतरांचं याच्याकडेही लक्ष मुख्यमंत्र्यांनी वेधलेलं आहे महापालिकेचं. त्यामुळे या प्रश्नामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वांचं समाधान होईल असा मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. माझी विनंती आहे सगळ्यांनाच, या विषयामध्ये प्रयत्न सुरू आहेत. अशा आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. तुमचा सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारे मार्ग काढण्यासाठी. पण केशवजी, आता जो आविर्भाव आहे या आंदोलनकर्त्यांचा, त्याच्यामध्ये कुठेही मागे हटण्याचा त्यांचा इथे हेतू दिसत नाहीये आणि अत्यंत आक्रमकपणे ते इथे जमलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवरती काहीतरी तातडीने केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही, म्हणून मी विनंती त्या ठिकाणी सगळ्यांना मी विनंती करतोय. शेवटी सरकार या सगळ्या विषयात संवेदनशील आहेच आहे. म्हणून तर सरकारने काल तातडीने मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये आदेश दिले. सरकार संवेदनशील आहे, सरकारला या विषयामध्ये मार्ग काढण्याची इच्छा आहे आणि म्हणून मुळात हा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे, सरकारचा निर्णय नाही. आता त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली होती. आता ती कशा पद्धतीने त्यात पुढे जाता येईल याचा विचार सरकार सगळ्यांशी बोलून चर्चा करून केला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे अशी विनंती आहे. धन्यवाद केशवजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल, आपण साधलेल्या संवादाबद्दल.